लक्ष्मी मातेची आज मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आहे। आपण लक्ष्मी मातांना सुख, शांती, समाधान आणि ऐश्वर्य आपण लक्ष्मी मातेला मागत असतो। आणि गुरुवारी हे जे 4 गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्याचे, आज जास्तीत जास्त दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल, परत आपण कुंकुमार्चन असेल, देवीच्या टाकावर कुंकुमार्चन करावं, सिद्धकुंजिका स्तोत्र असेल, नवार्णव मंत्र असेल, व्यंकटेश स्तोत्र असेल। आपल्या देवीला जी सेवा आहे ती सेवा आपण करायला पाहिजे। हवन असेल तर हवन पण करू शकता, व्यंकटेश स्तोत्र वाचायचं, साधी सोपी पूजा मांडणी करायची आणि माता लक्ष्मींना आपल्याकडून फक्त नामस्मरण आणि सेवा पाहिजे, दुसरं काहीच नको। देवीला बडेजाव पण आवडत नाही। आज सवाष्णी आपल्या घरी येतील तर सवाष्णीचं पूजन करावं, पाद्यपूजन करावं, सवाष्णीची ओटी भरावी, परत सवाष्णीची ओटी भरल्यानंतर आपण ह्यांचं पाद्यपूजन करायचं। आज रात्री देवीला वरम भात, भाजी, पोळी हा सगळा नैवेद्य दाखवायचा आणि नैवेद्य दाखवल्यानंतर आपण आरती करायची। घरामध्ये सगळ्यांनी सामूहिक व्यंकटेश स्तोत्राचं आज 11 वेळा, 7 वेळा, 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र आज सगळ्यांनी वाचायला पाहिजे। लक्ष्मी मातेसमोर व्यंकटेश स्तोत्र वाचायला खूप महत्त्व आहे। आणि छानपैकी जर आपण सेवा केली, हवन जमलं तर आपण हवन पण करू शकता, जशी जशी सेवा जमेल। आजचा गुरुवारचा उपवास असतो सगळ्यांना। आज गुरुवारी दिवसभर आपण दुर्गा सप्तशती पाठ असेल, संक्षिप्त गुरुचैत्र असेल किंवा स्वामीचैत्र असेल, ही जेवढी सेवा आहे ती सेवा आपण सगळ्यांनी करायला पाहिजे। जे ऑफिसमुळे ज्यांना काही जमलं नाही त्यांनी रात्री संध्याकाळी किंवा रात्री घरी आल्यानंतर पूजा मांडणी करावी, नैवेद्य आरती करायची आणि व्यंकटेश स्तोत्र, श्रीसूक्त, महालक्ष्मी अष्टक, देवी महात्म्य जी पोथीमध्ये जे अध्याय आहे ते अध्याय पूर्ण वाचावे आणि मनापासून देवी आईला सुख, शांती, समाधान एवढंच मागावं। बाकी देवी आई आपल्याला सगळं काही देत असते। सगळ्यांनी पूजा मांडणी छानपैकी करावी, मनापासून आपण सेवा करावी। पोथीमध्ये जो अध्याय दिला असेल ती अध्याय पूर्ण वाचावा, कथा पूर्ण वाचावी, महात्मा पूर्ण वाचावं, महालक्ष्मी अष्टक पूर्ण वाचावं आणि ही सेवा करून देवी आईजवळ शांतपणे बसावं आणि देवी आईच्या मुखाकडे बघून आपण आपल्या मनातली इच्छा आहे ती मागावी आणि नामस्मरण जास्त करावं। महालक्ष्मी अष्टक असेल, नवार्णव मंत्र असेल, देवीचा कमलात्मक मंत्र असेल, जे मंत्र आहे ते मंत्र आपण म्हणावे आणि छानपैकी आपला दिवस आहे तो छानपैकी देवीच्या चरणाजवळ